आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज सभागृहामध्ये तुम्ही साधारणतः अजित पवार यांच्या विमान अपघातातील संदर्भातला मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे। पिंकी माळी यांची सुद्धा कुटुंबियांची तुम्ही भेट घेतली होती, नेमकं काय घडलं? नाही, पिंकी माळीच्या कुटुंबाची भेट घेण्यामागचं कारण तिची आई ऍडमिट आहे, तिला भेटलं पाहिजे, ते आपल्या पक्षाची शिकवण आहे, म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो। त्यांना काय अडचण आहे ते समजून घेतली, त्यांना सरकारने मदत करावी याकरता मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभागृहामध्ये मांडली। त्यामुळे पिंकी माळीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने स्वतः गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय की तिचा सगळा खर्च त्या दवाखान्याचा सरकार। पण या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी धमकी आली आहे का? त्या संदर्भातला ट्विट तुम्ही केलेलं व्ही.के. सिंगनी तिच्या भावाला फोन करून मीडिया के आगे मत जाओ, क्या छोटा सा मसला था, अजित पवार का फ्लाइट ऐसा हो गया और ठोक दिया गया सुमित कपूर द्वारा, असा जे त्यांनी उपमर्द करणारे शब्द आम्हाला ऐकायला आले ते अत्यंत गंभीर आहेत आणि त्याचं अंडरवर्ल्ड कनेक्शन नाकारता येत नाही। त्यामुळे त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अशी जर धमकी येत असेल तर याची साधारणतः गृहमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार? तिच्या भावाला आता मी परत भेटणार आहे पुढच्या आठवड्यात आणि मग तो ऑडिओ घेऊन तसा पेन ड्राईव्ह गृहमंत्र्यांना देऊन तिच्या परिवाराला पहिल्यांदा सुरक्षा व्यवस्था पुरवा, कारण तिच्या परिवाराला व्ही.के. सिंग आणि व्ही.एस.आर. व्हेंचरच्या लोकांकडून धोका आहे। व्हीएसआरला पाठीशी कोण घाल? डीजीसीए डीजीसीए आणि व्हीएसआर मध्ये जर का अजित दादा हे व्हीआयपी एका पक्षाचे प्रमुख आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर कारवाई होत नाही, त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं कारणीभूत कोण आहे? नाही, हे जोपर्यंत सीबीआय चौकशी होत नाही, जोपर्यंत AAIBचा पूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल येत नाही, तोपर्यंत याबाबत बोलणं उचित होणार नाही। पण बरंच काही पाणी मुरताना दिसतंय आणि लवकरच खरे चेहरे समोर येतील। तुम्ही म्हणालात की साधारणतः याच्यामध्ये जो समोर येईल त्याच्या पुढच्या पिढीला जगणं त्याची किंमत मोजावी लागेल। काय काय ते आता सांगत नसतात किंमत काय मोजावी लागेल, जर कोणी दिसला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल। एक शेवटचा प्रश्न आहे, या सगळ्यामध्ये तुम्ही आणि रोहित पवार अजितदादांच्या निधनाच्या अपघाता संदर्भातील असेल किंवा घातपात असेल या संदर्भामध्ये तुम्ही सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, पोलीस स्टेशन दारी जात आहेत, विविध ठिकाणी जात आहेत, न्याय मागण्यासाठी तुम्ही जात आहेत, मात्र सभागृहामध्ये हे प्रकरण थंड पडले का? आज 2 महिने पूर्ण होतील 28 तारखेला, प्रकरणामधलं गांभीर्य कोणाला राहिलं नाही? सभागृहात आम्ही हे प्रकरण थंड पडू देणार नाही। सभागृहामध्ये मागच्या आठवड्यात हे प्रकरण चर्चेला यायला अपेक्षा होती, पण बजेटचं अधिवेशन होतं आणि राज्यसभेचे उमेदवार पण निवडणं महत्वाचं होतं, तर ठीक आहे, तो संपला आता पार्ट। आता सेकंड फेज सुरू झालेला आहे, त्यामुळे जोपर्यंत आम्ही सभागृहात आहोत तोपर्यंत तो विषय काही थंड पडेल असं मला वाटत नाही। आम्ही पडू देणार नाही तो विषय थंड। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अजय वैभव वाडी, मुंबई।